नमस्कार, जय भीम. एससी समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन देत आहे तब्बल 1,71,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप. बघा ही योजना काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेणार आहे. जर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही स्वतः अर्ज करा, आणि जर नसाल इलिजिबल तर एक समाज करतोय म्हणून आपल्या समाज बांधवापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. बघा, पण बघूया या व्हिडिओमध्ये नक्की काय पाहणार आहे. बघा, योजनेची संपूर्ण माहिती बघूया, मिळणारे एकूण लाभ किती असणार आहेत ते पाहूया, पूर्व प्रशिक्षण कोर्सेस कोणकोणते आहेत ते बघूया, स्कॉलरशिप मिळवण्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते बघूया, शैक्षणिक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज करण्याची लिंक कोणती आहे, आणि काही अडचण आली अर्ज करताना तर मदतीसाठी संपर्क क्रमांक काय आहेत किंवा जीमेल काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच या योजनेच्या पुढच्या अपडेट कशाही मिळतील तुम्हाला ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सुरुवात करूया आपण. हे डिस्क्लेमर माझ्या तमाम हितचिंतकांसाठी. त्यानंतर बघा ह्या योजनेचा ही पीडीएफ बघा. अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक तुमची 23 ऑगस्ट आहे, म्हणजे अजून वेळ खूप आहे. तुम्ही अर्ज नक्की करून घ्या. जे इलिजिबल असतील त्या प्रत्येकाने अर्ज करा. बघा, सर्व 2026-27 करिता बार्टी या संस्थेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण ही ऑफलाईन प्रशिक्षण योजना आहे. या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं महाराष्ट्रातील नामवंत क्लासेस कडून. त्यासोबतच तुम्हाला मंथली स्टायपेंड पण दिला जातो. तर यासाठी निवड प्रक्रिया कशी होते, एक सीईटी तुम्हाला द्यावी लागते, एक कॉमन एंट्रन्स टेस्ट, एक सोपी परीक्षा असते ती तुम्हाला द्यावी लागते. ती दिल्यानंतर जेवढे पण जागा असतील त्यानुसार मुलांची एक मेरिट लिस्ट लागते, आणि मग तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे क्लासेस आहेत त्यांच्याशी अलाइन असणार त्या क्लासेसची नावं, त्यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते निवडू शकता. मग तुम्हाला मंथली स्टायपेंड सुरू होऊन जातो. आता बघूया काय महत्वाच्या गोष्टी आधी समजून घेऊया. एका वेळेस उमेदवार, आता तुम्ही जर वेबसाईटवर अर्ज करायला जाल तर तुम्ही युपीएससी, एमपीएससी अशा खूप साऱ्या परीक्षांसाठी तुम्ही अर्ज करू शकता, पण एका वेळेस तुम्ही एकाच पदासाठी अर्ज करू शकता, बरोबर. आणि जर तुम्हाला दुसऱ्यासाठी करायचं असेल, म्हणजे एमपीएससी राज्यसेवेसाठी केलं, एमपीएससी कंबाईनसाठी करायचं असेल तर अप्लाय फॉर न्यू स्कीम असं तुम्हाला करावं लागेल. म्हणजे एका वेळेस तुम्ही एकाच स्कीमसाठी अर्ज करू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही ऍप्लिकेशन केलं की तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे डाउनलोड करून ठेवणं गरजेचं आहे. फॉर्म डाउनलोड करणं ही मस्ट आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यावेळेस तुमच्याकडे तो फॉर्म असणं गरजेचं आहे. तो त्यावेळेस लागतो तुम्हाला. नंतर बघा, ही परीक्षा सीईटी कुठे होणार आहे, महाराष्ट्रातील विविध सेंटरवर होणार आहे. जर तुमच्यापैकी कोणी युपीएससी दिल्लीसाठी अप्लाय करणार असेल तर त्यांना दिल्ली स्वा सेंटर असणार आहे. आणि अजून एक, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, तुम्ही बार्टीच्या वेबसाईटवर जाल तर नवीन विद्यार्थी असाल तर तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, जुने असतील तर ते लॉग इन करतील. पण तुम्हाला त्यावेळेस जो युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. हा खूप मस्त आहे. परत ज्या वेळेस अपडेट येतील त्यावेळेस तुम्हाला ते लागेल. आयडी पासवर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच तुमचा एक मोबाईल नंबर आणि जीमेल इथे जो युज होणार आहे तो तुमच्याकडे पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यावरती बऱ्याचशा वेळेस ओटीपी वगैरे येत असतात. त्यानंतर आता समजा तुमची सीईटी झाली किंवा तुमची गुणवत्ता यादी लागते, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, तर काही विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतलंय, कुणी पोलीस भरतीचं घेतलंय, कुणी एसएससीचं घेतलंय, कुणी एमपीएससी कंबाईनचं घेतलंय. तर चढत्या क्रमाने तुम्ही दुसरं प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे समजा तुम्ही मागच्या वेळेस पोलीस भरती घेतला असेल तर यावेळेस एमपीएससी कंबाईन घेऊ शकता. तर यावेळेस एमपीएससी कंबाईन घेतला असेल तर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा घेऊ शकता. जर राज्यसेवा घेतला असेल तर युपीएससी घेऊ शकता. पण त्यात अजून एक गोष्ट आहे, चढत्या क्रमाने फक्त तुम्ही 2 वेळाच लाभ घेऊ शकता. म्हणजे आधी एखादा घेतला असेल, आता दुसऱ्यांदा फक्त 2 वेळाच तुम्ही लाभ घेऊ शकता. जर 2 वेळा तुम्ही लाभ घेतला असेल तर योजना सुरू होणार आहे 3रं वर्ष. जर दोन्ही वर्षी घेतला असेल तर आता तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. जर नवीन असाल तर आता तुम्ही लोअर डिफिकल्ट लेवलनुसार लाभ घेतला तर पुढच्या वर्षी हायर डिफिकल्ट लेवलनुसार एका कोर्ससाठी, एका स्कीमसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता. आता ह्या वर्षी त्यांनी वयोमर्यादेची अट ठेवलेली आहे 30 वर्ष. आता ते कमी करावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत, पण होईल का नाही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकानं जर 30 पेक्षा कमी वय असेल तर तुम्ही अर्ज करून घ्या. आता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न बघा, ह्याने अजून एक अट टाकलेली, 8 लाखापेक्षा कमी तुमचं वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे जो हा दाखला असणार आहे वार्षिक उत्पन्नाचा, इन्कम सर्टिफिकेट, तो 25-26 ह्या वर्षाचा असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी लागते का, तर एससी आपल्या बार्टीसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, ती लागते टीआरटीए साठी. आता पुढचे जे येणारे अपडेट असतील तुम्हाला त्या बार्टीच्या वेबसाईट भेटतीलच. पण तुम्हाला माझ्याकडे काही विचारायचं असेल, काही शंका असतील किंवा माझ्याकडून पुढचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही बिंदासपणे आपला गुगल फॉर्म भरू शकता. कारण सीईटी साठी मागच्या वर्षी जे पेपर झाले ते बरेचसे पेपर मी विद्यार्थ्यांकडून घेतले होते, ते पेपर पण मी तुम्हाला देणार आहे. गुगल फॉर्म तुम्ही स्वइच्छेने भरू शकता, कोणालाही कंपल्सरी नाही. आता बघा, त्या योजनेमध्ये कोणकोणत्या परीक्षांसाठी किती महिने स्टायपेंड मिळतो, वन टाइम निधी किती मिळतो आणि नेमका स्टायपेंड किती मिळतो, टोटल लाभ किती आहे ते पण आपण बघणार आहोत. आता युपीएससी महाराष्ट्रासाठी बघा, हा 11 महिन्यांचा कोर्स आहे. म्हणजे 11 महिन्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील नामवंत कोचिंग क्लासेसमध्ये युपीएससीचं प्रशिक्षण मिळेल. त्यासोबतच तुम्हाला दरमहा 13,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. किती? 13,000 रुपये. आणि वन टाइम म्हणजे पहिला महिना पूर्ण झाल्यावर तुम्हाला 18,000 रुपये अनुषंगिक निधी पण मिळतो.
मग ही मिळणार रक्कम किती? 18,000 प्लस हे 13,000, 11 महिने मिळणार, म्हणजे 1,61,000 रुपये पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला मिळतील. त्यासोबतच तुम्हाला पुस्तकं सगळी मोफत मिळणार आहे, तुमचं कोचिंग मोफत मिळणार आहे. आणि परत सांगतो, ही रक्कम ही विद्यार्थ्यांची आहे, ही तुम्ही क्लासला देणार नाही. क्लासला वेगळे पैसे संस्था देते, भारतीय संस्था क्लासला वेगळे पैसे देते. हे पैसे विद्यार्थ्यांचे, हे सगळे पैसे विद्यार्थ्यांचे आहेत. बघा युपीएससी दिल्लीसाठी बघा, हा 18,000 रुपये वन टाइम तुम्हाला मिळतो अनुषंगिक निधी. 10,000 रुपये तुम्हाला दिल्लीचा प्रवास खर्च मिळतो. त्यासोबतच विद्यावेतन किती? 13,000 रुपये. हा स्टायपेंड तुम्हाला 11 महिन्यांसाठी मिळतो. टोटल मिळणार रक्कम तुम्हाला किती? 1,71,000 रुपये. म्हणजे तुमचं जर ह्या युपीएससी सीटी तुम्ही क्रॅक केली दिल्लीची, तर तुम्हाला टोटल प्रशिक्षण कालावधीमध्ये 1,71,000 रुपये स्कॉलरशिप मिळेल. त्यासोबतच स्पर्धा परीक्षेचं म्हणजे युपीएससीचं पूर्णपणे प्रशिक्षण मोफत मिळेल, स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण. त्यानंतर तुम्ही जी एक्झाम द्याल त्यासाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. आता एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस 11 महिन्यांचा कोर्स आहे. 10,000 रुपये स्टायपेंड तुम्हाला 11 महिने मिळेल. त्यासोबतच 12,000 हा वन टाइम तुम्हाला निधी मिळेल, पुस्तकं मिळतील. टोटल तुम्हाला मिळणारा लाभ आहे 1,22,000. जर तुम्ही इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, तर तुमचं एमईएस मधून तुम्हाला 12,000 वन टाइम, 10,000 तुम्हाला मंथली स्टायपेंड 11 महिन्यांसाठी मिळेल आणि मिळणारी टोटल रक्कम 1,22,000 आहे. आता एमपीएससी जेएमएफसी साठी 11 महिन्यांचा कोर्स आहे, तिथं पण मिळणारी रक्कम तुम्हाला 1,22,000 आहे. एमपीएससी कंबाईन ग्रुप बीसी आणि एसएससी यासाठी तुम्ही 6 महिन्याचे कोर्सेस आहेत. 12,000 वन टाइम मिळतील, 10,000 मंथली स्टायपेंड तुम्हाला 6 महिन्यांसाठी मिळेल. किती महिन्यांसाठी? 6. मिळणारा टोटल लाभ आहे तुम्हाला 72,000 रुपये. आयबीपीएस मध्ये बघा, तुम्ही 6 महिन्यांचा कोर्स आहे, 10,000 रुपये तुम्हाला अनुषंगिक निधी मिळतो आणि 6,000 मंथली स्टायपेंड. टोटल मिळणार रक्कम आहे 46,000. पोलीस भरतीसाठी तसं आहे, 6 महिन्यांचा कोर्स आहे, 12,000 रुपये तुम्हाला अनुषंगिक निधी मिळतो आणि 10,000 मंथली स्टायपेंड 6 महिन्यांसाठी मिळतो, म्हणजे 72,000 रुपये रक्कम तुम्हाला मिळणार आहे. खूप चांगली योजना आहे. आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमधून चांगल्या पदावरती, चांगले अधिकारी घडण्यासाठी शासनाची अतिशय चांगली स्कीम आहे. की विद्यार्थ्यांमध्ये पोहोचत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी अर्ज करत नाही. अर्ज कमी आल्यामुळे मग जेवढे ज्यांना माहिती आहे तेच मुलं सिलेक्ट होतात. मग खरी गरजू विद्यार्थी इथं पण पोहोचत नाही, म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतोय. तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सर्व जे इलिजिबल असतील त्या समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे. पार्टीसाठी बघा, युपीएससी दिल्ली, युपीएससी पुणे, एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी एंड सी, एमईएस, जेएमएफसी, एसएससी, बँकिंग, पोलीस भरती या सगळ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. याची फायनल माहिती तुम्ही भारतीय वेबसाईटवरती चेक करू शकता. नोटीस बोर्डवर गेला तर तुम्हाला ही माहिती मिळते. ही स्कॉलरशिप मिळते कशी, ही योजना नेमकी मिळते कशी बघा. पहिल्यांदा तुम्हाला, आता तुम्ही ह्या स्टेजला आहे, तुम्ही आता ऍप्लिकेशन करणार. ऍप्लिकेशनची शेवटची तारीख किती आहे? 23 तारीख. डेट वाढेल नाही वाढेल ते माहित नाही. 23 ऑगस्ट शेवटची दिनांक आहे. सगळ्यांनी अर्ज भरून घ्या. अर्ज केला की तुमची एक त्यानंतर तुम्हाला डेट येते आणि तुमची सीईटी एक्झाम होते. आता कॉमन एंट्रन्स टेस्ट खूप सोप्या लेवलची परीक्षा असते आणि सगळ्यांना वेगळी असते. म्हणजे युपीएससी साठी, एमपीएससी राज्यसेवेसाठी, कंबाईन साठी प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. तर याचे जे मागचे पेपर आहेत ते पण मी तुम्हाला देईन. गुगल फॉर्म तुम्ही भरला तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते पाठवून देईन. सीईटी झाली की तुम्हाला चॅलेंज पोर्टल स्कोर कार्ड आणि तुमचा मेरिट लिस्ट लागते, रिझल्ट लागतो आणि त्या रिझल्ट जेवढ्या जागा असतील त्यानुसार तुम्हाला मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागते. मग तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. म्हणजे ते तुम्हाला संस्था लादत नाही तुमच्यावरती. तुम्हाला सांगतात एमपीएससी एमईएस साठी ह्या महाराष्ट्रातल्या किंवा एमपीएससी एमईएस साठी महाराष्ट्रातल्या ह्या एवढ्या संस्था आहेत. तर तुम्हाला कोणता निवडायचा आहे? तुम्हाला हा 1 नंबरला पाहिजे, हे 2 नंबरला पाहिजे, ही 3 नंबरला पाहिजे. तुम्हाला जी संस्था त्या लिस्टमध्ये जी संस्था हवी असेल ती संस्था तुम्ही निवडू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला संस्था अलॉट होते आणि मग तुमचं त्या संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे चेक केले जातात. मग तुम्हाला मंथली म्हणजे कोचिंग सुरू होऊन जातं, ऑफलाईन कोचिंग, आणि त्यासोबत मंथली स्टायपेंड. 75% अटेंडन्स तुमची भरली ऑफलाईनला की तुम्हाला तुमचा स्टायपेंड मिळत जातो. आता यासाठी इलिजिबिलिटी, शैक्षणिक पात्रता काय बघा. एज्युकेशन क्वालिफिकेशन, युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी ग्रुप बी अँड सी आणि एसएससी, त्यासोबत बँकिंग, या सगळ्यांसाठी तुमचा एनी ग्रॅज्युएट, तुमचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी गट अंक, एसएससी आणि बँकिंग या सगळ्यांसाठी इलिजिबल आहात. टीईटी साठी तुमचं डीएड बीएड आहे. पोलीस साठी तुम्हाला, पोलीस साठी 12वी, मिलिटरीसाठी 10वी असणं गरजेचं आहे. त्यांचं एज लिमिट पण आहे, ते पण बघून घ्या. 17 ते 21 वगैरे आहे मिलिटरीसाठी. आता हे बघा, एमईएस साठी ह्या ब्रांचेस आहेत. सिव्हिलचे अलाइड ब्रांचेस, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, हे सगळ्या ब्रांचेस तुम्हाला आहेत. जेएमएफ साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला विधी शाखेची पदवी आणि त्यांचा काही तर थोडासा अनुभव आहे तो पण लागेल. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागेल ते पण बघूया. ही योजना फक्त महाराष्ट्र शासनासाठी असल्यामुळे त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी पार्टीसाठी लागत नाही.
त्यानंतर 10वीचे गुणपत्रक, 12वीचे गुणपत्रक, पदवीचे जे जे इलिजिबल आहे ते लागेल. उत्पन्न तुमचं 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. 2025 चा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला 25-26 चं पाहिजे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचा दाखला लागेल. अनाथांचा असेल तर तो दाखला लागेल. नॉन क्रिमिलियर असेल तर ते लागत नाही. अमृत संस्थेकरताही ते पण आपल्याला लागणार नाही. ठीक आहे. आता योजनेची आता बघा लिंक कोणती आहे बघा. कोणत्या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे? 2026 साठी लिंक बघा. http://bartcet2026.cbtexam.in ही वेबसाईट आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन. पिन कमेंट गुगल फॉर्म असेल तर तुम्ही भरू शकता. हे बघा ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. bartcet2026.cbtexam.in. तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणी आल्या, टेक्निकल इश्यूज आले फॉर्म भरताना, तर तुम्ही बार्टी संस्थेचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा जीमेल आहे, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर नॉन टेक्निकल काही अडचणी आल्या डॉक्युमेंटच्या वगैरे तर तुम्ही बार्टी संस्थेला या 3 नंबरवरती संपर्क करू शकता. संस्था खूप सपोर्टिव्ह आहे. मागच्या मी 2 वर्षाचा अनुभव माझा सांगतो. बार्टी संस्थेने खूप चांगल्या पद्धतीने मुलांना मदत केली. ज्या ज्यावेळेस अडचणी येतील ते मुलांना चांगल्या प्रकारे मदत करतात. त्यांचा आभार आहे, म्हणजे त्यांचा मी थँक्यू म्हणतो त्यांना. आणि हा आपला नंबर आहे 7720399009. कुणाला काही अडचण आली, तुम्हाला स्कॉलरशिप मित्राला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही बिंदासपणे या नंबरला मला संपर्क करू शकता. किंवा तुम्ही गुगल फॉर्म भरला तर मी पण तुम्हाला संपर्क करतो. सगळ्यात महत्त्वाचं माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की या पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये बरेचसे अपडेट येत असतात, गव्हर्नमेंटचे सर्क्युलर येत असतात. ते साध्या सोप्या सरळ भाषेत तुम्हाला समजून सांगण्यासाठी स्कॉलरशिप मित्र हा महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही फायनल माहितीसाठी बार्टीची वेबसाईटच बघा. पण काही माझ्याकडून माहिती हवी असेल तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे टेलिग्राम चॅनल म्हणजे अपडेट्स आहे. 20,000 विद्यार्थी यामध्ये. त्यानंतर डिस्कशन, तुम्हाला काय अडचणी आल्या असतील, बार्टीच्या इतर विद्यार्थ्यांशी डिस्कशन करायचं असेल तर हा ग्रुप आहे आपला डिस्कशनचा. 10,000 मुलं त्यामध्ये. पोलीस भरतीचा एक ग्रुप आहे, 17,800 विद्यार्थी आहेत. सगळ्यांनी ते जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जातील. त्यासोबतच इतकी चांगली योजना आपल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं आणली, त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आणि बार्टी संस्थेचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद बार्टी, धन्यवाद.